नमस्कार. माझं नाव वैशाली जोशी आहे. आम्ही ना मला एक ऑपरेशन वगैरे करायचं होतं, ते आम्ही चौकशी करत होतो कुठे करायचं होतं. बेडेगाव हॉस्पिटल आहे नाव माहिती होतं, पण कधी आलेली कधी नव्हती मी. पण एक मोकाशी म्हणून ते म्हणाले की हे हॉस्पिटलमध्ये माझ्या सुनेची बाळंतपण वगैरे झालेली आहे, ते डॉक्टर फार चांगले आहेत, ते डिलेवरीसुद्धा अशी म्हणजे नॉर्मल करतात, सिझर होत नाही त्यांच्याकडे आणि सगळं ट्रीटमेंट व्यवस्थित असते. तर चांगले आहेत, आम्हाला माहिती आहे, म्हणून मग आम्ही इकडे आलो. आणि आम्हाला खरंच अनुभव इतका चांगला आला की त्यांचा स्वभाव इतका म्हणजे आधी इतकं दडपण आलं होतं, पण मोकळा स्वभाव, हसत खेळत बोलणं, त्यामुळे असं अवघड गेलं नाही काही. आणि व्यवस्थित माहिती, व्यवस्थित सगळं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे असं एक प्रकारे बरं वाटलं नाही का. आणि त्यांच्याकडे सगळे स्टाफ आहे, सगळेच म्हणजे दुसरे डॉक्टर, सगळे परिचारिका, ते सगळे उत्तम आहेत. त्यांची इतकी व्यवस्था चांगली आहे. बेल वाजवली की लगेच येऊन सगळं व्यवस्थित मिळतं. कधी असं ते बघावं लागत नाही, वाट बघावी लागत नाही. आणि जेवण तर इतकं सुंदर असतं, अगदी घरच्यासारखं, त्यामुळे वाटलंच नाही काही. आणि डॉक्टरांच्या आईसुद्धा सगळ्या पेशंटना नेहमी भेटून जातात, चौकशी करतात. आणि हे खरोखरच बरं वाटतं. म्हणजे खरोखर असं कुठे बघायला मिळत नाही किंवा कुठे असं ऐकलं पण नाही आहे. ते आपल्या माणसांची जसं आपण चौकशी करतो तसं आपल्यापैकी माणसाची तसं ते करत होत्या. आणि कसे सगळे आहेत ना ठीक, म्हणजे चौकशी करून, त्यामुळे इतका आणि स्वभाव त्यांचा सुद्धा, चेहऱ्यावर आनंद बघूनच आपल्याला समाधान वाटतं. तसेच डॉक्टरांचं बोलणं बिलणं सुद्धा व्यवस्थित करून दडपण निघून जातं. आणि त्यामुळे एक ऑपरेशनला सुद्धा म्हणजे असं भीती वाटत होती की आता काय होईल काय नाही. तेव्हा त्यावेळेला सुद्धा सगळ्या नर्सने वगैरे काही घाबरू नका, काही नाही, सगळेजण सगळे धीर देत होते, काही होणार नाही. सगळ्या त्यांच्या दुसऱ्या डॉक्टर वगैरे, आणि काय करा, पाणी हे करा, म्हणजे सगळं व्यवस्थित समजावून सांगत होते. कधी ओरडणं नाही, कधी काही नाही, असं केलं का नाही, काही नाही. छान उत्तम हॉस्पिटल आहे. म्हणजे कोणालाही सांगायला असं, मी आमच्याकडे बघायला मला येत होते, त्यांना पण सांगत होते, खरोखरच चांगले आहे. दुसऱ्याला आम्ही म्हणजे सहजपणे रेकमेंड आम्ही करू शकतो, म्हणजे दिलेल्या अनुभवावरून. तर म्हणजे मी म्हणजे ॲज पर म्हणजे यांचा मुलगा, तर यांच्या म्हणजे पेशंट बरोबर आम्ही आणि आमचे काही रिलेटिव्ह येऊन जात होते, तर आम्हालाही अनुभव चांगला आहे. म्हणजे आम्ही जेव्हा कम्युनिकेट करत होतो त्या हॉस्पिटलच्या म्हणजे त्या स्टाफशी, म्हणजे ओपीडीचा असेल किंवा सिस्टर्स किंवा डॉक्टर, तर एकंदर अनुभव आम्हाला चांगला आला. म्हणजे काही क्वेरी असेल, डिफिकल्टी असेल किंवा काही, तर रिस्पॉन्स लगेच मिळत होता. आणि हां, आई म्हणाली तसं जेवण ते चांगलंच होतं. आणि त्याच्याबरोबरच्या पण एका माणसाला ते पण जेवण देतं, मग ते पण चांगलं आहे. कारण ती सोय असणं ॲक्च्युली जेवणाची आणि चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे. वेळेवर पण मिळत होतं, सगळं वेळेवर मिळत होतं आणि उत्तम. म्हणजे काही कधी असं हे नाही झालं. आता हल्ली लोकांना तो एक प्रॉब्लेम असतो की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर जेवणाची सोय म्हणजे काय, मग घरून ते डबा पोचवा किंवा कुठून तरी बाहेरून मागवा, ते फार डोक्याला हेडेक असतो. तर ते म्हणजे अशा सोयीमुळे आणि व्यवस्थित घरच्यासारखं ते एक महत्त्वाचं आहे. आणि काहींच्या घरी अशी सोय नसते, कोणी माणसं जास्त नसतात आणि त्यामुळे तो प्रश्न पडतो की डब्यांचा. त्यामुळे तो डोक्याला ते टेन्शन नव्हतं की जेवायचं काय आणायचं, आणि ते कोचवा आणायला सुद्धा लांब असलं की कसं जायचं किंवा काय. त्यामुळे ते पण एक ते व्यवस्था फार उत्तम, खरोखर चांगलं हॉस्पिटल आहे. कोणालाही आम्ही सांगू शकतो की व्यवस्थित डॉक्टर, व्यवस्थित स्टाफ, सगळ्या ते उत्तम आहे. एकंदर अनुभव चांगला आहे. एकंदर अनुभव चांगला आहे. रेकमेंड टू एनीबडी. थँक्यू. थँक्यू.